नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, एमपीएससी मार्फत एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, ती होती डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टीची। तर यासाठी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अप्लायही केलेलं असेल। आता कन्फ्युजन हे आहे की याची तयारी नेमकी कशी करावी आणि कुठल्या टॉपिकवर फोकस असायला हवा। बऱ्याच जणांना हे पण माहिती नसेल की यासाठी नेमका सिलेबस काय। तर मित्रो, यासाठीचा जो सिलेबस आहे तो आपल्याला एमपीएससीच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात आलेला आहे, जो की मी तुमच्यासाठी घेऊन आलो। आता याच्यामध्ये बघा, तुम्ही डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ ग्रुप ए ची आहे। त्याच सोबत मागच्या वेळेस म्हणजे 2023च्या वेळेस हा 2023 ला दिलेला आपल्याला सिलेबस आहे। यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर यामध्ये आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे असिस्टंट डायरेक्टर, राईट, इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ, ही ग्रुप बी ची आहे। या वेळेची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ती ग्रुप ए ची आहे, ती म्हणजे डेप्युटी डायरेक्टर पदाची। ओके, तर याचा पेपरचं मी पूर्णपणे स्ट्रक्चर सांगितलं होतं, सिलेबस डिकोडिंग केलं होतं, त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे। 100 क्वेश्चन 200 मार्काला येणार आहेत। 1 तासाचा कालावधी तुम्हाला एक्झामला असणार आहे। मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील। एक्झाम मोस्टली तुमची जी होणार आहे ती ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्येच होईल। त्यासाठी आपण एक रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बॅच पण सुरू केलेली आहे। रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये का केली, त्याचं सरळ कारण हे आहे की मित्रो, बऱ्यापैकी सर्वजण वर्किंग आहेत, कारण एक्सपिरियन्स वाली ही वॅकन्सीज आहे। वर्किंग असल्यामुळे एक सुटेबल टाइम लाईव्ह सेशन साठी थोडा अवघड होता, म्हणून आपण याला फ्रेश रेकॉर्डिंग करतोय। ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच नाही आहे, सध्या फ्रेश रेकॉर्डिंग चालू आहेत आणि त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात। रेकॉर्डेड फॉर्मॅटच्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहे। लेक्चरचे हँडआउट पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मिळून जातील। A4 साइजचे हँडआउट मिळणार आहे। त्याचसोबत चॅप्टर वाईज एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन सुद्धा घेतले जाणार आहेत आणि याची फीस मात्र 6,999 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येते। तर मित्रो, जर आपण सिलेबस बघितला तर या सिलेबस मध्ये मोस्टली वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट आहे, जसं की तुम्हाला फॅक्टरी ऍक्ट आहे, महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, मॅन्युफॅक्चरिंग स्टोरेज अँड इम्पोर्ट हॅझार्डस केमिकल रूल, त्यानंतर केमिकल ऍक्सिडेंट रूल 1996, त्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट 1991, त्यानंतर सेफ्टी फीचर्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 चा, राईट। तर हे बऱ्यापैकी हा ऍक्ट रिलेटेडच सिलेबस आहे। त्यानंतर सेफ्टी ऑडिट, क्वांटिटेटिव्ह रिस्क असेसमेंट, क्वालिटेटिव्ह रिस्क असेसमेंट, त्यानंतर थेरीज ऑफ ऍक्सिडेंट, त्यानंतर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन, त्याचसोबत ऍक्सिडेंट एन्क्वायरी, प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट, एर्गोनॉमिक्स, फायर एक्सप्लोजन प्रिव्हेन्शन, केमिकल इंडस्ट्री सेफ्टी, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, ऑन साइट अँड ऑफ साइट इमर्जन्सी प्लॅन, यूज ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ सेफ्टी, त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल डिझास्टर, म्हणजे जे अगोदर झालेले आहे चर्नोबल सारखे अशा डिझास्टर बद्दल सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। हा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, नेमका कुठल्या पॉइंटवर कसा फोकस ठेवावा आणि किती वेळ त्या पॉइंटला दिला गेला पाहिजे, हे तुमच्या किती मार्कासाठी तो पॉइंट तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो यानुसार फिक्स होणं गरजेचं आहे। तर आपल्याला अनालिसिस पेपरचं करणं गरजेचं आहे। तर 2023 चा जो तुमचा पेपर झालेला होता, त्या पेपरचा आम्ही अनालिसिस तुमच्यासाठी केलेला आहे आणि कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स येतात हे आपण कॅल्क्युलेट केलंय। तर बघा, फॅक्टरी ऍक्ट 1948 वर किती क्वेश्चन विचारले गेले होते? 15। त्यानंतर बघा, महाराष्ट्र फॅक्टरी रूल 1963 वर 15 क्वेश्चन्स होते। त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वर एकच क्वेश्चन विचारला होता, पण सोडून चालत नाही। जसा सिलेबस दिलेला आहे ना, याच्यामध्ये बघा चेंजेस होऊ शकतात। फॅक्टरी ऍक्ट VIMPचा आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही। महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स आणि फॅक्टरी ऍक्ट हे सर्वात महत्वाचे 2 टॉपिक तुमच्या सिलेबस मध्ये असणारच आहेत, नो डाऊट अबाउट इट, राईट। पण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे 1 मार्काला एकच क्वेश्चन होता, मग सोडून दिला चालतो का? एक क्वेश्चन 1 मार्काला नाही म्हणत मी, हे 15 क्वेश्चनची गोष्ट आहे, राईट। हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 तो पण तुम्हाला करणं गरजेचं आहे, चांगलाच करा। त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग स्टोरेज इम्पोर्ट हॅझार्डस केमिकल रूल 1989, याच्यावर 4 क्वेश्चन्स होते। त्यानंतर केमिकल ऍक्सिडेंट रूल 1996, याच्यावर तुम्हाला 5 क्वेश्चन विचारण्यात आले। वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट वर तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारण्यात आले होते। पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट वरचे क्वेश्चन्स ते तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले होते। त्यानंतर
सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 त्याच्याबद्दलचे 12 क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेले होते. एक थोडंसं झूम इन झालं, आपण एकदा झूम आउट करून घेऊ. राईट, चल पुढं. फायर एक्सप्लोजन प्रिव्हेन्शन वर जवळपास 12 क्वेश्चन्स होते. राईट, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन वर 15 क्वेश्चन्स होते. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वर 1 क्वेश्चन होता. एर्गोनॉमिक्स वर 1 क्वेश्चन होता. नॅशनल अँड इंटरनॅशनल डिझास्टर वर तुम्हाला 8 क्वेश्चन्स मिळतील. ऍब्रिव्हेशन्स, वेगवेगळे ऍब्रिव्हेशन्स विचारले गेले होते, त्याच्याबद्दलचे 6 क्वेश्चन्स होते. तर तुम्हाला याच्यावरून हे लक्षात येईल की एक म्हणजे फायर एक्सप्लोजन प्रिव्हेन्शन हे इम्पॉर्टंट आहे, त्याचसोबत ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन हे पण पार्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचसोबत नॅशनल इंटरनॅशनल डिझास्टरचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा फॅक्टरी ऍक्ट इम्पॉर्टंट आहे. वर्कमॅन त्यानंतर महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स 1963 इम्पॉर्टन्स आहे. आणि 2020 चे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशनचे कोड हे पण इम्पॉर्टंट आहे. हे टॉपिक जे आहेत ना तुमचा म्हणजे 15 दोन्ही 30 30 12 42 42 पुढं 12 42 54 आणि 54 5 होतात 59 आणि 59 10 69 69 6 75 क्वेश्चन या ठरलेल्या 5-6 पॉइंटवर विचारण्यात आलेले होते. त्यामुळे यानुसार आपल्याला टाइम सुद्धा अलाउ करता आला पाहिजे. पुन्हा एकदा मित्रो, ही आपली बॅच आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली बॅच आहे, ज्याची की सध्या रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू झाल्यानंतर लगेच तुम्हाला ती अवेलेबल सुद्धा करून दिली जाते. एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन असणार आहे, टेस्ट सिरीज चांगल्या प्रकारची असणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, बॅचची लिंक मिळेल. ऍप डाउनलोड करून घ्या, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. जे काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.